मित्रांनो, लहानपण हे अतिशय मजेदार असतं. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही उन्हातून खेळून आलो की आईने केलेली छान कुल्फी आम्हाला खायला मिळायची. आजकाल मात्र तेवढा वेळ कोणाकडे नाही आहे. म्हणजे दूध उकळवा, ते आटवा, त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ सगळे घाला आणि त्याच्यानंतर कुल्फी करा. यासाठी कुल्फी करण्याचं टाळलं जातं. या सगळ्या गोष्टीची उत्तर आपण आज शोधणार आहोत. आज आपण करणार आहोत कुल्फीचे प्रीमिक्स. प्रीमिक्स एकदा करून ठेवलं की कमीत कमी 2-3 महिने अगदी आरामात टिकतं. मनात कुल्फी करायचं आलं की थोडं दूध तापवलं, त्याच्यामध्ये हे प्रीमिक्स घातलं, थोडंसं उकळवलं की आपली कुल्फी तयार. फ्रीजमध्ये ठेवून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं, फ्रीज केलं, कुल्फी तयार. ही आपली कुल्फी तयार झालेली आहे. ही आपली शाही कुल्फी तयार झालेली आहे. चव म्हणाल तर अतिशय उत्कृष्ट लागते. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही चांगली रेसिपी शेअर करायची. चला तर करूया मग ह्या शाही कुल्फीची प्रीमिक्स. मित्रांनो, हा कुल्फीचा प्रीमिक्स करण्यासाठी लागणारा साहित्य जे आहे, अतिशय कमी साहित्यामध्ये हे प्रीमिक्स आपला करून तयार होतो. त्याच्यासाठी आपण इथं टोस्ट घेतलेले आहेत. साधारण 6 टोस्ट आहेत. त्याच्याशिवाय अर्धा कप साखर घेतलेली आहे, 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, 15 बदाम घेतलेले आहेत, 15 काजू घेतलेले आहेत आणि वरून सजवण्यासाठी किंवा आत टाकण्यासाठी म्हणून आपण इथं पिस्त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, काजू बदामचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, वेलची पावडर घेतलेली आहे आपण एक अर्धा चमचा आणि केशर. हे एवढं सगळे साहित्य वापरून आपण आपल्याची ही कुल्फी प्रीमिक्स करणार आहोत. सर्वप्रथम हे प्रीमिक्स करण्यासाठी आपण हे 15 काजू आपण घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत. त्याच्यानंतर बदाम जे घेतलेले आपण 15 ते घालून घेणार आहोत. याच्या बरोबरीनं साखर घ्यायची आहे अर्धा कप ह्याच्यामध्ये आणि ह्याची अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरमध्ये. ही आपली काजू बदाम आणि साखर वाटून झालेली आहे. आता त्याच्यामध्येच आपण वेलदोड्याची पावडर घालणार आहोत. त्याशिवाय आपण घेतलेले हे जे टोस्ट आहेत ते तुकडे करून ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि ते सुद्धा ह्याच्याबरोबर आपण बारीक करून घेणार आहोत. हे आता आपण झाकून अशा तऱ्हेनं काजू टोस्ट या पद्धतीनं आपला हा जो मिक्सचर आहे, टोस्ट आणि काजू बदाम याची सगळ्याची या पद्धतीनं फाईन पावडर करून घ्या. टोस्ट घातल्यामुळं या आपल्या कुल्फीला एक दाणेदार टेक्स्चर येतं. आता आपण हे सर्व मिक्सचर एका भांड्यात काढून घेऊ. हे आपलं मिक्सचर जे आहे, टोस्ट, काजू बदाम आणि साखरेचं, हे आपण ह्या काचेच्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत आपल्याला. याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेणार आहोत. 1 कप मिल्क पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. ही पण या सगळ्या गोष्टींबरोबर एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण काजू आणि बदामचे छोटे छोटे तुकडे घालणार आहोत. काजू आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे घातल्यामुळं या कुल्फीच्या मध्ये हे जर तोंडात छोटे छोटे तुकडे यायला लागले तर ते खायला अतिशय छान वाटतं. त्यामुळे आपण हे काजू आणि बदामाचे छोटे तुकडे याच्यामध्ये घालतो. त्याच्यामध्ये थोडं केशर घालायचं आहे, कारण कुल्फीमध्ये थोडं केशर असेल तर ते चांगलं वाटतं. आणि आपण हे एकत्र व्यवस्थित सगळं घ्यायचं आहे. अशा तऱ्हेनं हा आपला प्रीमिक्स तयार झालेला आहे. कुल्फीचा प्रीमिक्स तयार आहे. याच कुल्फीचा प्रीमिक्स वापरून तुम्ही रबडी सुद्धा करू शकता. ही प्रीमिक्स जी आहे ते हवाबंद डब्यात जर भरून ठेवली तर कमीत कमी 2 ते 3 महिने टिकते. चला तर मग यापासून आपण कुल्फी करू. मित्रांनो, आता आपण कुल्फी तयार करायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे फुल फॅट दूध आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कुल्फीचा जो प्रीमिक्स केलेला होता 1 कप, तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे मिश्रण
उकळून घेणार आहोत। पहिल्यांदा थोडा वेळ ह्याची आच आपण मोठी ठेवणार आहोत आणि नंतर मध्यम आचेवर हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित उकळून घेणार आहोत। आता हे मिश्रण पहिल्यांदा थोडा वेळ आपण आच मोठी करून गरम करणार आहोत। याला एकसारखं ढवळत राहा, नाहीतर हे खाली मिश्रण लागण्याची शक्यता असते भांड्याला। आणि एकदा याला थोडी उकळी आली की आपण मध्यम आचेवर करून हे मिश्रण व्यवस्थित थोडा वेळ शिजवून घेणार आहोत। आता आपले ही कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। या पद्धतीनं वाटमध्ये तयार होते, याचा अर्थ हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण हे इथं बंद करून घेऊ, कारण मिश्रण थंड झाल्यावर आणि थोडं घट्ट होतं, त्यामुळं आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत। याची दुसरी टेस्ट अशी आहे की एखाद्या स्टीलच्या चमच्यावर तुम्ही हे मिश्रण घेतलं तर या पद्धतीनं मध्ये एकत्र येत नाही ते, याचा अर्थ हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊ आणि कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घेणार आहोत। आता आपला हा कुल्फीचा जो आपण मिश्रण केलं होतं ते थंड झालेलं आहे आणि हे थोडं घट्ट सुद्धा झालेलं आहे। तुम्हाला जर ह्याचं टेक्स्चर आणि स्मूथ यावंसं वाटत असेल तर हे मिक्सचर किंवा हे मिश्रण तुम्ही मिक्सरमधून काढलं तरी, फिरवून घेतलं तरी चालेल। आता हे जे मिश्रण आहे ते यासारखे जे मोल्ड आहेत माझ्याकडे, त्या मोल्डमध्ये आपण कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घेणार आहोत। आणि या पद्धतीने हे मिक्सर भरून त्याला टोपण लावून घेणार आहोत आणि हा मोल्ड जो आहे तो आपण फ्रीजमध्ये एक साधारण 6 तास ठेवायचा आहे, ज्याच्यामुळे आपली कुल्फी तयार होईल। आता त्याच पद्धतीनं माझ्याकडं ही एक छोटी हंडी पण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे मिश्रण भरून घेऊ आणि ही हंडी सुद्धा आपण बंद करून फ्रीजमध्ये सेट करणार आहोत, साधारण 4 ते 5 तास। आता आपले 8 तास झालेले आहेत, आपली कुल्फी झाली असेल। आपण ती कुल्फीचे मोल्ड जे आहेत ते फ्रीजमधून काढून घेऊ। हे आपले कुल्फीचे मोल्ड काढून झालेले आहेत। आपण हे कुल्फी आता बाहेर काढून घेऊ। आता मित्रांनो, आपले हे कुल्फीचे मोल्ड जे आहेत ते 8 तास झालेले आहेत। हे मोल्ड जे आहेत या पद्धतीनं सुरी वगैरे जर असेल तर त्यामध्ये सुरी घालून आपण ही कुल्फी जी आहे ती या पद्धतीनं काढून घेणार आहोत। सगळ्या कुल्फीचे मोल्ड जे आहेत ते आपण सोडवून घ्यायचे आहेत। आपण या पद्धतीनं सगळे कुल्फीचे मोल्ड सोडवून घ्यायचे आहेत आणि कुल्फीच्या वरती या पद्धतीनं पिस्ता घालून ही कुल्फी जी आहे ती आपल्याला सर्व करायची आहे। अशा तऱ्हेनं आपली ही कुल्फी, शाही कुल्फी तयार झालेली आहे। या पद्धतीनं माझ्याकडे एक छोटीशी हंडी सुद्धा आहे, ती हंडी सुद्धा आपण खोलून घेणार आहोत आणि त्याच्या वरच्या बाजूला या पद्धतीनं पिस्ता टाकून घ्यायचा आहे आणि ही हंडी, आपली कुल्फीची हंडी तयार झालेली। अशा तऱ्हेनं ही आपली कुल्फीची रेसिपी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडली तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे, कारण यासारख्या नवनवीन रेसिपीज आम्ही कायम टाकत असतो। आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।